शेवटचा चेंडू निवास टू सुजित. यावेळी पहा चाबूक शॉट, चेंडू बिलकावून दिलाय. 6 धावांसाठी येतोय आकर्षक मॅक्झिमम ह्यूज 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 सिक्सर. एका षटकाखेरीस बिनबाद 25. सुजितच्या बॅट मधून 3 षटकार आणि 1 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. करण करण संतोषच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट, चेंडूला भिरकावून दिले. 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार. धावांचा ओघ लावलेला आणि सागर टेन्शन मध्ये दिसतोय. नाणेफेक जिंकली होती, पाऊस कमी होता, कुठेतरी डिसिजन चुकलाय का याचा विचार मात्र आता सागर करत असेल. कारण आज दिवसभर पाहिलं मोठा पाऊस अगदी सकाळपासून पडतोय. आता कुठेतरी थोडा पाऊस थांबला होता. सागरने नाणेफेक देखील जिंकली होती, परंतु क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो चुकीचा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही गोलंदाजांवरती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होत आहेत घणाघाती आक्रमण. संतोषच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर, इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. जबरदस्त फटका. 6 धावांसाठी षटकार. 37. संतोषच्या बॅट मधून 2 चेंडूवरती 2 षटकार. तिसरा येणार का, परंतु वाईडचा इशारा होते पंचांचा. आता मात्र पावसाचं वातावरण तयार होतंय, येऊ शकतो, परंतु तत्पूर्वी मोठी धावसंख्या उभारल्या शेवाडी येवती संघाने. तब्बल 38 धावा फलकावरती आहेत. सुजितच्या बॅट मधून 3, संतोषच्या बॅट मधून 2 घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळालेत. अजून एक वाईड चेंडूची सांगता होती. या दरम्यान 39 धावा. खूप मोठा आव्हान उभारण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय लव स्टार येवती हा संघ. जबरदस्त कामगिरी. पहिल्या षटकामध्ये सुजितचं आक्रमण, दुसऱ्या षटकामध्ये संतोषचे आक्रमण. तिसरा चेंडू देखील भिरकावून दिलाय. लगातारचा तिसरा येतोय. पंचांचा इशारा येतोय. 6 धावा. संतोष शेवाळे सेट ऑन फायर. लगातारचे 3 खणखणीत षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 45 या आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात, आक्रमक सुरुवात, लाजवाब सुरुवात. करण यांच्यावरती आक्रमण. यावेळी पुन्हा एकदा बॅटची बाहेरची कड, चेंडू जाईल. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. संतोषचा कॉल आहे डेंजर एंडला, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज देखील पोहोचत आहेत. जबरदस्त कामगिरी दोन्ही फलंदाजांची या दोन्ही षटकामध्ये. पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय पंचांचा. 48 धावा धावफलकावरती. संतोषच्या बॅट मधून जबरदस्त फटकेबाजी. समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. आज मात्र संतोष आपला पहिला क्लास दाखवताना मानवंदना संतोष शेवाळे यांनी स्वीकारलेली आहे. संतोष शेवाळे येवती, शेवाळेची मानवंदना संतोष शेवाळे येवती यांनी स्वीकारलेली आहे. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये तब्बल 4 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत.
बॉल पाहिजे का? 54. जबरदस्त फटका, या फटक्यामध्ये देखील चांगला तडाख आपल्याला पाहायला मिळाला. एकदा वर्जित केली जाते. सुजित शेवाळे स्ट्राईक डेंजर एंडला होता, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये जाऊन पोहोचतात. या षटकामध्ये 4 षटकार 2 धुक्के. जबरदस्त फलंदाजी. 56. 2 षटकामध्ये तब्बल 56 धावा धावफलकावरती लावल्यात लवस्टार या संघाने. संतोष शेवाळे 28, सुजित शेवाळे 22 या धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. सुजित, भगवानदादा शेवाळे एक लिजंड खेळाडू. हलके होताना संतोषला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. क्या बात है, क्या बात है. सुजित शेवाळे ठरवलं असतं तर या चेंडूवरती षटकार देखील खेचू शकला असता, परंतु आज मात्र संतोषची बॅट ज्या प्रकारे बोलते ना, त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न झाला आणि एक जबरदस्त सिंगल रन काढून या ठिकाणी स्पोर्ट्समनशिप स्पिरिट संतोष सुजितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. संतोषची बॅट बोलते तर त्याला आज फलंदाजी करून द्यावी असं त्याचं म्हणणं. अर्थात सुजितने या चेंडूवर देखील फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच केला असता. फलंदाज होईल बाद. पंचांचा कॉल पाहूयात. येस, बुलटॉस चेंडूवरती बॅटची आतली कड लागली आणि चेंडू जाऊन विसावतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. संतोषच्या रूपामध्ये पहिला धक्का लागतोय. संतोष शेवाळे बॅक टू द पॅव्हेलियन. 59 या धावसंख्येवरती. भगवान शेवाळे दुसऱ्या चेंडूवरती. गौरव शेवाळेला स्ट्राईक. जबरदस्त चेंडू. भगवान शेवाळे अतिशय दर्जेदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. वयाचा मॅटर करत नाहीये. पहा, त्यांचा मुलगा त्यांच्या समवेत क्रिकेट खेळतोय, म्हणजे खूप मोठी उपलब्धी आहे. भगवान दादा शेवाळे आणि अभय शेवाळे ही बापलेकांची जोडी. डावेच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईड. 60 धावा धावफलकावरती लागतात. या संपूर्ण स्पर्धेमधील आतापर्यंतची हायएस्ट धावसंख्या, सर्वाधिक उच्चांकी धावसंख्या लवस्टार युवती या संघाच्या नावावरती. 58. सॉरी, लेग बायच्या स्वरूपात अजून एक धाव. सकाळच्या सत्रापासून लिजंड खेळाडू अधिक शेवाळे देखील उपस्थित नव्हते, परंतु या मॅच साठी हजर झालेले आहेत. जास्त धावा दिल्यामुळे कदाचित आपणची गरज लागलेली आहे. 59. 59 ऑन दी बोर्ड. भगवान दादा गौरवसाठी सिंगल. 60 धावा धावफलकावरती लागतात. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. सुजित शेवाळे जातो स्ट्राईक एंड वरती. 60 धावा धावफलकावरती. कव्हर्सला क्रॅकिंग. इट्स आउट ऑफ द पार्क. ब्युटिफुल सिक्सर बाय सुजित शेवाळे. 3 षटका अखेरीस तब्बल 66 धावा धावफलकावरती.
चला बामणवाडी संघ या लकी ड्रॉ साठी तुमच्यात आणि विजेता या 2 चिठ्ठ्या टाकल्या जातील. त्याची चिठ्ठी निघेल तो मात्र जाईल अंतिम सामन्यामध्ये डायरेक्टली. बामणवाडी कर्णधार आमचा आवाज जर जात असेल तर प्लीज समालोचन कक्षाशी संपर्क साधा. सुनील भाऊ काटेकर चला या. लकी ड्रॉ अर्थ झाला नाही तर तुमची चिठ्ठी टाकली जाणार नाही याची नोंद घ्या. सागर शेवाळे गोलंदाजीसाठी सुजित शेवाळे या हंगामामध्ये लव स्टार संघासाठी गोलंदाज म्हणून अतिशय दर्जेदार कामगिरी सुजित यांची राहिलेली आहे. तेच तर्रार गोलंदाजी होते आणि पावसामध्ये त्याचा पूर्ण वापर देखील होतोय. सागर पाहूयात कशा प्रकारे 66 धावांचा आव्हान पार करतील. 67 धावा. वेग 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 पहिल्या चेंडूवरती दांडी 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 गुल अर्थात गोळीच्या वेगात बॉल जाऊन आदळला यष्ट्यांवरती. चला फलंदाज घाई करा. पहिला चेंडू अगदी गोळीच्या रफ्तार गोळीच्या वेगात जाऊन आदरला यष्ट्यांवरती. सागर यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते या चेंडूवरती. क्लीन बोल्ड होतात, यष्ट्या वाकवल्या जात आहेत. सुजित शेवाळे जबरदस्त ऑलराऊंडर कामगिरी. वेग अधिक शेवाळे यांच्या हाताला देखील चेंडू लागला नाही. बाईच्या स्वरूपात एक धाव. पुढचा चेंडू सुजित यांचा. कोणतेही उत्तर नाहीये, पायांवरती जाऊन आदळतोय. जबरदस्त गोलंदाजी सुजित यांच्या माध्यमातून. सुजित टुनिवास वेग जबरदस्त वेग. क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी.
अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते. जबरदस्त षटक हाताळले सुजित यांनी. अवघी एक धाव खर्च केले ते देखील बाईकच्या रूपामध्ये. म्हणजे ऑफिशियली लिगली इट्स अ मिडन ओव्हर. क्या बात आहे. क्वालिटी बॉलिंग बाय सुजित शेवाळे. तेवढीच चांगली फलंदाजी. आणि एक नवीन गोलंदाज वापरण्यात येतोय. दीपक शेवाळे. शेन वॉर्न. लवस्टार वरती संघाचा शेन वॉर्न. पहा जबरदस्त चेंडू. परी 11 संघाचा मेंटॉर मालक. आणि आता चिठ्ठी निघालेली आहे. या सामन्यामधील विजेता जाऊन पोहोचतोय अंतिम 2 मध्ये. अर्थात लव्ह स्टार 11 चे चान्सेस या मॅच मध्ये खूप जास्त आहेत. ज्या प्रकारे गोलंदाजी होते फलंदाजी झालेली आहे. अर्थात लव्ह स्टार संघ जवळजवळ अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचला असं म्हणायला काही हरकत नाही. धावांचा दुष्काळ. इकडे पाऊस जबरदस्त आहे परंतु धावांचा दुष्काळ इकडे पाहायला मिळतोय. यानंतर होणार एक महत्वपूर्ण मॅच असणार आहे. बामनवाडी विपक्ष बुरबुशी 11. जबरदस्त फटका यावेळी. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 1 बाउन्स. दीपक ज्या प्रकारे गोलंदाजी करतो निश्चित येणाऱ्या रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये त्यांच्यावरती देखील बोली लागू शकते. या चेंडू नंतर बोली कॅन्सल होईल असं वाटतंय. अशा प्रकारचा चेंडू हाताळला. कर्टली आंबोस यांची आठवण करून देणारा चेंडू होता. बाउन्सर. हा चेंडू चांगला आहे. एक धाव अर्जित होईल केली जाईल. अगदी सागरचा डिसिजन चुकला असं म्हणायला तरी हरकत नाहीये. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये जातोय. गोलंदाजीसाठी अजून एक अस्त्र काढलं जात आहे. गौरव शेवाळे म्हणजे येवती लव्ह स्टार येवतीचा विचार केला तर गोलंदाजांचा खूप मोठा तोफखाना यांच्याकडे आहे. अर्थात सुजित शेवाळे, संतोष शेवाळे, अधिक शेवाळे, दीपक शेवाळे, आकाश शेवाळे आणि आता या वर्षी जोडले गेलेले एबी सर आप्पा हे देखील आहेत. अनिल आप्पा शेवाळे. म्हणजे जवळजवळ कोणत्या संघाकडे जास्त व्हरायटी असेल गोलंदाजाची तर तो संघ आहे लव्ह स्टार येवती. क्या बात आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस बॉल हंगामामध्ये हा संघ धोकादायक ठरू शकतो. गौरवच्या या चेंडूसाठी त्यांचे वडील राजू भाऊ यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. गौरव चेंडू आपल्याला जमिनीवरती टाकायचा आहे. जबरदस्त. क्या बात आहे. लव्ह स्टार सगळ्या खेळाडूंकडे गती आहे. दीपकने देखील आज आपली गती दाखवली. तसं बघायला गेलं तर दीपक लेग कट करण्यासाठी ओळखले जातात परंतु आज मात्र जबरदस्त पेस त्यांचा पाहायला मिळाला. गौरव शेवाळे यांच्याकडे देखील ती क्षमता आहे. आकाश शेवाळे देखील गोलंदाजी करू शकतात आणि आपण पाहिलेलं आहे मागच्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी एका षटकामध्ये तब्बल 30 धावा दिल्या होत्या आणि आपली गोलंदाजाचा नमुना सिद्ध केला होता. आराम. चला नाणेफेक होते. बामनवाडी विपक्ष बुरबुशी. आदर्श सूर्यवंशी. या ठिकाणी टॉस होतोय. बामनवाडी विपक्ष बुरबुशी 11. 2 तुल्यबळ संघामध्ये होणारा टॉस. योगेश सर. बामनवाडी कॉल. बॉल कोण
रोहित सर या इकडे. टॉस विन झालाय. फिल्डिंगचा डिसिजन असेल. बामणवाडी सारखा एक तुल्यबळ संघ तुमच्या समोर आहे. मग तुमची स्ट्रॅटर्जी काय असेल? स्ट्रॅटेजी काय नाही, आपलं बॉल टाकत राहायचं. मारला 6 डॉट काढण्याचा प्रयत्न असेल आमच्याकडून. फलंदाज स्वतः तुम्ही आहात. अजून एक कोणावरती विश्वास? स्वप्नील. आता स्वप्नील देखील जबरदस्त फलंदाजी करतोय, परंतु सध्या तरी आम्ही गोलंदाजीवरती कॉन्सन्ट्रेट करून त्यांना कमीत कमी धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, धन्यवाद. गौरव शेवाळे. गौरव शेवाळे फिल्डिंगला का? गौरव शेवाळे बॅट बॅट. ए सोन्या सोन्या बॅट घेऊन यायचं. बॅट. राजू कांगची देखील बॅट आणायचे.